ओके. सो या मॉडेल वर्ब स्पेशल वीकेंड सेशनमध्ये आपण मॉडेल वर्ब स्टार्ट केले. सो लास्ट टाइम ऑलरेडी मी घेतले होते मॉडेल वर्ब्स. आय मीन बेसिक्स मॉडेल वर्बचं बेसिक्स घेतलं होतं. मॉडेल वर्ब्स काय असतं, कसं असतं हे सगळं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. बट जस्ट टू रिवाइज फॉर न्यू पीपल, आय जस्ट रिवाइज इट अँड विल हॅव अ रिमेनिंग मॉडेल वर्ब्स ऑर एल्स वी कॅन रिपीट इट अगेन बिकॉज रिपिटेशन इज व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे. सो बिफोर वी स्टार्ट मॉडेल वर्ब, लेट्स टॉक अबाउट हेल्पिंग वर्ब्स. ठीक आहे. So you guys know, as per my teaching or my method, there are 11 helping verbs in English. हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत इंग्लिशमध्ये. आता हेल्पिंग वर्ब काय असतात हे तुम्हाला टेन्सेसमध्ये लागतात. जनरली निगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन्स, हे 3 सेंटेन्स बनवण्यासाठी हे हेल्पिंग वर्ब्स लागतात. सो दीज आर कॉल्ड प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. इज, आर, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड अँड डू, डज, डीड. These helping verbs have 2 forms, present form and past forms, right? So these are primary helping, याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणतात. प्रायमरी का? कारण हे टेन्सेसमध्ये वापरले जातात. सगळ्या टेन्सेसमध्ये वापरले जातात. प्रत्येक टेन्सेसमध्ये एक एक हेल्पिंग वर्ब वापरलं जातं, एक एक दोन दोन डिपेंडिंग ऑन इट. ऑल्सो हे निगेटिव्ह सेंटेन्सेस, क्वेश्चन सेंटेन्सेस अँड WH क्वेश्चन सेंटेन्सेस बनवण्यासाठी वापरले जातात. मी टाईप्स ऑफ सेंटेन्सेस घेतले आहेत, एकदा जस्ट गो थ्रू इट. ठीक आहे. सो दीज आर कॉल्ड बेसिक और प्रायमरी हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. नाव मॉडेल वर्ब जे असतात ना, आता हेल्पिंग वर्ब आधी काय असतात ते सांगतो. हेल्पिंग वर्ब हेल्प करतात कशासाठी? सेंटेन्सचं मिनिंग पूर्ण करण्यासाठी. दॅट इज वाय दे आर कॉल्ड हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. तसंच मॉडेल वर्ब जे असतात ते सुद्धा एक काइंड ऑफ हेल्पिंग वर्ब्स असतात. ठीक आहे. बट मॉडेल वर्बमध्ये काय काय येतं? यू नो दॅट कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, वूड, शूड, नीड, यूज टू वगैरे, जे मी लास्ट सेशनमध्ये काही घेतले होते. सो दीज आर प्रायमरी हेल्पिंग वर्ब. नाव लेट्स टॉक अबाउट मॉडेल वर्ब. सो मॉडेल वर्बला सेकंडरी हेल्पिंग वर्ब म्हणतात. ठीक आहे. सेकंडरी हेल्पिंग वर्ब का? कारण ते सुद्धा हेल्प करतात, बट त्यांना सेकंडरी का म्हणतात? कारण ते प्रायमरी किंवा टेन्सेसमध्ये येत नाहीत. सो जनरली what my teaching method is that की tenses is completely a separate topic, and then once we are done with the tenses, model verb is completely different. So when we are done with the tenses, so tenses generally times and all दाखवतात, past, present, future. मॉडेल वर्बमध्ये सुद्धा टाईम असतो, बट इट इज नॉट लाईक टेन्स डिपेंडंट. त्याच्यामध्ये सुद्धा टाईम असतो, बट मॉडेल वर्ब इज आफ्टर टेन्स. ठीक आहे. सो नाव model, first thing I told you, it's a pronunciation modal verb, not modal or something like that. Don't pronounce it as a modal verb. ठीक आहे. सेकंड पॉईंट, मॉडेल वर्ब हे सेकंडरी हेल्पिंग वर्ब असतात. हे सुद्धा हेल्प करतात सेंटेन्समध्ये. ठीक आहे. काही फ्यू बेसिक थिंग्स आपण मॉडेल वर्ब बद्दल आपण स्टडी करतोय. लास्ट टाइम पण सांगितलं होतं की दे आर कॉल्ड सेकंडरी हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. बट अगेन लास्ट टाइम जसं मी बोललो होतो, सी लेट्स सपोज आय एम रायटिंग अ सेंटेन्स, आय ईट, ठीक आहे, और ही ईट्स, ठीक है, यू गो और आई गो, आई डान्स. आय एम जस्ट टेकिंग सिम्पल एक्झाम्पल. सो इफ यू नोटिस, इथं मी कुठल्याच प्रकारचं मॉडेल वर्ब वापरलेलं नाही आहे. ना कॅन आहे, ना कुड आहे, ना मे, माईट, मस्ट, यूज टू, शुड, वूड, नथिंग. ठीक आहे. बट स्टील मी सेंटेन्स बनवले आणि इट इज करेक्ट. ऑल सेंटेन्सेस आर करेक्ट. म्हणजेच काय? म्हणजे आपण विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्स बनवू शकतो. आय एम रिअली सॉरी गाईज, माय स्क्रीन वॉज नॉट शेअर्ड. तुम्ही कोणी सांगितलं पण नाही. एक मिनिट आहे.